अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2024 चे थाटात उद्घाटन। अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2024 वाचन संस्कृतीसाठी ग्रंथालय ऑन व्हील्सची घोषणा। डिजिटल युगात वाचन संस्कृती जपण्यासाठी अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। अहिल्यानगर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात या ग्रंथोत्सवाचे भव्य उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी त्यांनी ग्रंथालय ऑन व्हील्स या संकल्पनेचा उल्लेख करत ग्रामीण भागात आठवडे बाजारांसारख्या ठिकाणी फिरते ग्रंथालय सुरू करण्याची गरज व्यक्त केली। या उपक्रमासाठी निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी सांगितले की अहिल्यानगर जिल्हा राज्यात सर्वाधिक ग्रंथ विक्री करणारा ठरला आहे। जिल्ह्यातील 474 सार्वजनिक वाचनालयांद्वारे वाचन संस्कृतीचा प्रचार केला जात आहे। ग्रंथोत्सवात शासकीय तसेच नामांकित प्रकाशनांच्या पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत। याशिवाय विविध पुस्तक प्राप्त आणि पुरस्कार प्राप्त ग्रंथालय, साहित्यिक आणि निबंधक स्पर्धा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी सालीमठ यांनी मराठी भाषेचे अभिजात दर्जाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या परिसंवादाचे आयोजन करण्याची गरज व्यक्त केली। उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्राचे मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीनं ग्रंथोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। सकाळी आपण ग्रंथदिंडीनं सुरुवात केलेली आहे। आता या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी सालीमठ सर यांच्या हस्ते झालं। आपले मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर सरही देखील होते, अनेक साहित्यिकही उपस्थित होते। या 2 दिवसामध्ये आपण शासनाचं स्टॉल लावलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध स्टॉल आलेले आहे। मराठीतील दर्जेदार पुस्तकं आपल्या सर्वांची वाट पाहत आहेत। या प्रदर्शनाला येऊन आपण जास्तीत जास्त पुस्तकं जी आपल्याला हवी ती पुस्तकं इथून विकत घ्यावी अशी मी विनंती करतो। त्यानंतर या 2 दिवसामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। परिसंवाद आहे, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार, त्याचबरोबर वाचन संस्कृती कशी वाढावी याविषयी परिसंवाद आहे। काव्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे। महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी एक व्याख्यान आयोजित केलं आहे। तर या 2 दिवसामध्ये न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये येऊन विविध कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्यावा अशी एक विनंती करतो। धन्यवाद।